दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं सिद्धांत आशाला समजवण्याचा प्रयत्न करतो की तिने गोविंदला शिक्षा मिळवून द्यायची गोष्ट विसरून जावी. या गोष्टीवरून आशा आणि विजयमध्ये वाद होतो. पल्लवी येऊन नानांना भेटते आणि नानांना हे सांगते की पल्लवीचं प्रेम एकतर्फी नव्हतं. ती विजयला फोन करते आणि स्पीकरवर नानांना ऐकवते. विजय पल्लवीला सांगतो की तो पल्लवीशिवाय जगू नाही शकत. आता पुढे. मला खरं तर रोहितच्या केसच्या बाबतीत तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणून मी तुम्हाला इथे बोलवून घेतलं. हो बोला ना इन्स्पेक्टर साहेब. तशी तर केस न्यायालयात प्रलंबित आहे. आम्ही बस न्यायालयाकडून न्यायाची वाट पाहतोय. मला माहिती आहे ते, तरीही मला तुमच्याशी बोलायचं आहे. तसं तर ही केस सरकारी वकील लढत होते, पण तुमच्या बाजूने आशा सेठ तुमची केस लढतायत. हो इन्स्पेक्टर, ॲक्च्युली आशाजींच्या सोबत झालेल्या अपघातापश्चात आम्ही स्वतःहून न्यायालयाकडे मुदत मागितली होती. आमची अशी इच्छा होती की आशाजी पूर्णपणे बऱ्या व्हाव्यात आणि मग कोर्टात सुनावणी त्यानंतरच व्हावी. तसं तर तुम्हा लोकांचा विश्वास आहे आणि तुमची इच्छा आहे की आशा सेठने तुमच्या वतीने ही केस लढावी. पण एक गोष्ट मला सांगायची होती. हे बघा, आम्हाला वाटलंही नव्हतं की त्या दुर्घटनेनंतर आशाचं लग्न त्या घरामध्ये होईल ज्या घरचा जावई आमचा गुन्हेगार आहे. मी तर आशाच्या आजोबांशीही बोललो आणि तेही हेच म्हणत होते की त्यांना कल्पनाही नव्हती की असं होईल, की आशाचं लग्न त्याच घरामध्ये केलं जाईल ज्या घरामध्ये तिचा अगोदरच एक शत्रू राहतोय. तुम्ही मला या केसच्या बाबतीत सांगा, त्यावेळी आशाबाबतच्या दुर्घटने अगोदर केसची काय पोझिशन होती? अहो, आम्हाला तर वाटत होतं की 1-2 तारखांमध्येच न्यायालय एका निर्णयापर्यंत पोहोचेल आणि आम्हाला न्याय मिळू शकेल. पण सुनावणीच्या तारखेच्या फक्त 4 दिवस आधीच आम्हाला ही बातमी ऐकायला मिळाली की आशाजींच्या बाबतीत ही दुर्घटना झाली आणि त्या दुर्घटनेत त्यांचे पती मारले गेलेत. इन्स्पेक्टर साहेब, पण हे तुम्ही का विचारताय? या सगळ्याचा अर्थ काय आहे? यामागे बरंच काही लपलेलं आहे. मला वाटतं तुमच्या त्या केसचा आणि आशाच्या लग्नाचा काहीतरी संबंध आहे आणि तोच संबंध शोधण्याचा मी प्रयत्न करतोय. म्हणजे तुम्हाला असं तर म्हणायचं नाही की लग्न केल्यामुळे आशा केस नाही लढणार? शंका तरी याच गोष्टीची की आशा ज्या घरची सून आहे, काय त्या घरचे लोक तिला गोविंदच्या विरोधात ही केस लढू देतील? तुम्ही या गोष्टीकडे लक्ष ठेवा. ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब. एक गोष्ट नक्की की चिखलात पाय टाकणारा त्याच रस्त्याने पुढे जात राहतो आणि आमचं काम आहे गुन्ह्याच्या मार्गावर पुढे चालणाऱ्या पावलांना थांबवणं. म्हणूनच आज तुम्हाला त्रास दिला मी. धन्यवाद. धन्यवाद. माझ्या मदतीची कधीही गरज असेल तर फोन करा. हो.
दीदी, आता पल्लवीचा फोन आला होता. काय म्हणाली ती? मला विचारत होते की माझं तिच्यावर किती प्रेम आहे आणि मी पण तिच्याशी मोकळेपणाने बोलत होतो. मला वाटलं की तिच्या मनात जर हा प्रश्न निर्माण झालाय तर मी तिला समजावलं पाहिजे की माझं फक्त तिच्यावरच प्रेम आहे. म्हणून मी बस बोलत सुटलो होतो. हो, मग काय झालं काय पुढे? दीदी, मला वाटतं की ती आमचं बोलणं बहुतेक कोणाला तरी ऐकवत होती. काय? हो दीदी, कारण माझं बोलणं पूर्ण झाल्यावर तिने अचानक फोन ठेवून दिला आणि मी तिला परत फोन लावला तेव्हा तिने असं म्हणून फोन ठेवला की मी तुला नंतर फोन करते म्हणून. पण ती तुझं बोलणं कोणाला ऐकवत असेल? तिचे सोहन काका आणि मावशीला ऐकवण्यात तर काहीच मतलब नाहीये. दीदी, तू आत्ताच्या आत्ता पल्लवीला फोन कर आणि तिला विचार की ती आता कुठे आहे, कोणासोबत आहे. ठीक आहे, मी करते फोन. हॅलो, हॅलो पल्लवी, कुठेस तू? मी आशाच्या नानूंना भेटायला आले होते. बस त्यांनाच भेटून निघते आता. आशाच्या नानांना? त्यांना का भेटायला गेली होतीस? ते लोक सगळ्यांसमोर हेच सांगत सुटलेत की माझं विजयवरचं प्रेम एकतर्फी आहे. म्हणून बस त्यांना उत्तर द्यायला गेले होते की माझं प्रेम एकतर्फी नाहीये, तर विजयी माझ्यावर खूप प्रेम करतो. आणि माहितीये, मी तिथून विजयला फोनही केला होता. मी नानूंना ऐकवलं देखील की विजय माझ्यावर किती प्रेम करतो ते. आता त्यांना आपल्या खोटेपणाचा अर्थ नीट कळेल. ओहो, तुला विजयच्या प्रेमावर भरोसा नाहीये का? मग आणखी कोणाला याची खात्री पटवून देण्याची काय आवश्यकता आहे? मी वारंवार नाही सांगूनही तू तेच करतेस जे तू करायला नकोस. ती लोक माझ्या प्रेमाला नावं ठेवतायत, विजयच्या प्रेमावर संशय घेतायत आणि हे मी मुळीच सहन नाही करणार रिद्धिमा. सर्वांना हे कळायलाच हवं की मी आणि विजय एकमेकांवर किती प्रेम करतो ते. ठीक आहे, आता तू कुठे जातेस? मी आता घरीच जात होते. ठीक आहे, मी तुला नंतर फोन करते. ओके, बाय. ओके, बाय. काय म्हणत होती? पल्लवीने तुला फोन करून तुझं बोलणं आणखी कोणाला नाही, आशाच्या नानांना ऐकवलंय. याचा अर्थ असा झाला की नानांच्या समोर सगळं सत्य उघड झालंय आणि आपण तर दावा केला होता की पल्लवी माझ्या मागे लागली म्हणून. आता हे तर उघडच आहे ना की नानांना आता सगळं काही समजलंय. आणि जर ही गोष्ट त्यांच्या समोर उघड झाली असेल तर होऊ शकतं की आशाच्या समोरही ती उघड होईल. मग दीदी, आता हे सगळं आपण कसं काय सावरायचं? मला तर काहीही समजत नाहीये विजय. बघूया आता हे सत्य समजल्यानंतर नाना काय करतात ते. नाना, कदाचित आपण पल्लवीच्या बोलण्यावर कधी विश्वासच नसता ठेवला. म्हणूनच तिने सिद्धांतला बोलायला लावून आपल्याला सगळं ऐकवलं. ही काय फसवणूक आहे? का असा दगा दिला सिद्धांतने? एकीकडे तो पल्लवीला वचन देतो की तो फक्त पल्लवीचाच आहे आणि दुसरीकडे त्याने मला सांगितलंय की पल्लवीचं प्रेम एकतर्फी आहे. सिद्धांताचं तिच्यावर प्रेमच नाही. कुठे ना कुठेतरी पाणी मुरतंय नाना. या सगळ्याच्या मागे सत्य काहीतरी वेगळंच आहे. एका बाजूला सिद्धांत आशाशी लग्न करतो आणि दुसऱ्या बाजूला पल्लवीवर प्रेम असल्याचं कबूलही करतो. तेच तर समजून घ्यायचंय बेटा की अखेर याच्या मागे रहस्य काय. नाना, हाच विचार करून करून तर मी हैराण झालो. नाना, मला समजत नाही. बघा, सिद्धांतने असं मुद्दाम तर नाही केलं आपल्यासोबत. काय आजवर तो आपल्याशी खोटंच बोलत आला? नाना, त्याने यापूर्वी सांगितलं की तो आशासोबत ज्युनियर कॉलेजमध्ये तिच्यासोबत होता आणि इथे पल्लवी असे म्हणते की तो सिद्धांत नाहीच आहे, तो विजय आहे आणि तो तिच्यासोबत बेंगलुरूमध्ये होता. हो बेटा, कुणास ठाऊक आता का असं वाटायला लागलंय की आपल्या आशा विरुद्ध खोटेपणाचे खूप मोठं जाळं विणलं गेलंय
आणि आपण सगळेच त्या जाळ्यामध्ये अडकत चाललो. खरंच खरंच आशाचं लग्न घाईघाईत करून देऊन आपण खूप मोठी चूक केली. नाना, जर आपल्याकडून चूक झालीये तर ही चूक आपल्याला दुरुस्त करावी लागेल. तर मग सर्वात आधी हे जाणणं आवश्यक आहे की हे सगळं खोटं वागण्यामागे काय कारण असू शकतं. शिवाय हेही जाणणं खूप गरजेचं आहे नाना की सिद्धांच्या घरात आशाच्या सोबत सिद्धांचं वागणं कसं आहे. हो बेटा. रेखा ही भाग्याची. मी तुला सांगितलं होतं पल्लवी की या सगळ्या भानगडीत पडण्याची मुळीच गरज नाहीये, कोणालाही भेटण्याची मुळीच गरज नाहीये. पण तरीही तू बाबा आणि आशिषला भेटायला गेलीस का? म्हणून त्या लोकांची तोंड बंद करायला गेले होते. ती लोक असंच म्हणतात ना की मी विजयच्या मागे लागले, विजय माझ्यावर प्रेम नाही करत. मग बस त्या लोकांना सत्याची जाणीव करून द्यायलाच मी तिथे गेले होते. जर वारंवार ते लोक हेच बोलतायत तर मग काय तू सांगितल्यामुळे पटणार आहे त्यांना? आणि तू एवढी लाचार झालीस की आपल्या प्रेमाची भीक मागायला गेलीस तिथे? मला कोणाकडे भीक मागण्याची गरज नाहीये, कारण विजय माझा आहे आणि फक्त माझाच राहणार. आणि बस हीच गोष्ट मी विजयच्या तोंडून त्या लोकांनाही ऐकवली. चांगलं केलंस पल्लवी, चांगलं केलंस की तू त्यांचा खोटेपणा त्यांच्यासमोर उघडा पाडलास. कमीत कमी हे तर नाही बोलणार की तू विजयच्या मागे लागलीस म्हणून. त्यांच्या बोलण्यामुळे परिस्थिती बदलणार नाही आहे गायत्री. आणि सगळ्यात मोठं सत्य हेही आहे की विजयचं लग्न झालेलं आहे आणि एका लग्न झालेल्या मुलावर प्रेम करण्यात मुळीच अर्थ नसतो. का पल्लवीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली आहेस तू? सोहन काका, मी विजयला नाही विसरू शकत. सोहन काका, जी परिस्थिती उद्भवली आहे त्यात विजयचा काय दोष आहे? मला माहितीये की विजय पण माझ्याशिवाय नाही राहू शकत. आशासोबत तो नाईलाज म्हणून बांधला गेलाय. पल्लवी बरोबर बोलते. नाईलाजाने जोडलेल्या नात्याला काही अर्थ नसतो. हे बघ पल्लवी, जे घडायचं होतं ते घडून गेलंय. आता काही नाही करता येणार. तुला आपल्या करिअरचा विचार करायला हवा. तुला विजयला विसरावं लागेल. काहीही झालं तरी विसरावं लागेल. आणि जर तू त्याला विसरू शकत नसशील तर मला तुझ्या आईशी बोलावं लागेल. हा वेडेपणा आहे. तू समजाव पल्लवीला, या खेळामध्ये बदनामी आणि निराशेच्या व्यतिरिक्त काहीही नाही. तिला सांग की तिने आता विजयला विसरून जावं. तिने विसरून जावं हे सगळं. यातच आपल्या सगळ्यांचं भलं. हे बघ पल्लवी, जे घडायचं होतं ते घडून गेलंय. आता काही नाही करता येणार. तुला आपल्या करिअरचा विचार करायला हवा. तुला विजयला विसरावं लागेल. काहीही झालं तरी विसरावं लागेल. आणि जर तू त्याला विसरू शकत नसशील तर मला तुझ्या आईशी बोलावं लागेल.
नाही करता येणार. तुला आपल्या करिअरचा विचार करायला हवा. तुला विजयला विसरावं लागेल. काहीही झालं तरी विसरावं लागेल. रेखा ही भाग्याची. पल्लवी, काय करते असे? वेळ लागलाय तुला? हो, मला वेळ लागलाय. मला विजयशिवाय नाही जगायचं. आणि जर तुम्हाला पसंत नाहीये तर मरून जाऊ दे मला. ऐक, इकडे बेटा, मी तुला सांगितलं होतं ना बेटा की मी तुझ्या बरोबर आहे म्हणून. तुला अशा प्रकारे निराश आणि हताश होण्याची मुळीच गरज नाहीये. मग मी काय करू? तू बघितलंस ना सोहन काका काय म्हणत होते. ऍक्च्युली त्यांना पण हेच हवं की मी आशा आणि विजयच्या मार्गातून बाजूला व्हावं. आणि सोहन काकांना तर हेच हवं असणार ना. ते आशाच्या बद्दल भलेही काहीही बोलत असू दे, पण आशा तर त्यांची मुलगी आहे. त्यांना आपल्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं कसं चालेल म्हणूनच ते मला आशा आणि विजयच्या आयुष्यातून हटवायचंय. म्हणजे आशाचं आयुष्य सुखी होईल. नाही, असं नाहीये बाळा. असंच आहे मावशी. सोहन काकाच्या नाही म्हणण्यामागे दुसरं कारणच नाहीये. ते भले आशाच्या बाबतीत काहीही बोलू देत, पण त्यांना नाही वाटत की आशा आणि विजयने वेगळं व्हावं. आणि मी विजयपासून दूर होऊन नाही जगू शकत. जर त्यांची अशी इच्छा असेल ना तर असं अजिबात होणार नाही पल्लवी. हे तुला मी वचन देते. तुझं लग्न विजयशीच होईल आणि मी करून देईन तुझं लग्न. मी बघतेच आता तुझे सोहन काका मला हे करण्यापासून कसं अडवतात. आणि आता तू काळजी करू नकोस. तुला विजयला भेटण्यापासून आता कोणीच नाही अडवणार. जर अश्रू गाळून का होईना पण पल्लवी विजयला विसरू शकली तर ते तिच्यासाठी चांगलं होईल. कारण अल्टिमेटली तिला विजयला विसरावंच लागेल. विजयला विसरणार नाही पल्लवी, कारण ते एकमेकांवर प्रेम करतात. आणि मला विचारायचंय, तुम्हाला त्या दोघांना वेगळं का करायचंय? वेगळं तर त्यानं समाज आणि कायद्याने केलेलं आहे गायत्री. आता विजयशी संबंध ठेवण्यात काही अर्थ नाहीये. हे तुम्ही अशासाठी बोलताय कारण आशाला विजयपासून वेगळं व्हायला लागू नये यासाठीच पल्लवीला अडवताय ना, हो ना? हे काय मूर्खासारखं बोलतेस तू? मूर्खपणा नाहीये, सत्य आहे. मी तरी हे कसं काय विसरले की पल्लवी अखेर तुमची लागते तरी कोण? ती तर माझ्या बहिणीची मुलगी आहे. आणि आशा तुमची मुलगी आहे, फक्त तुमची. तर मग तिचं वाईट होत असताना कसं बघवेल तुम्हाला? पुन्हा तोच मूर्खपणा. गायत्री, मी पल्लवीला फक्त एवढ्याच साठी थांबवतोय कारण तिचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला नको. तो विजय एक खुनी आहे. विजय खुनी आहे हे फक्त आपल्याला ठाऊक आहे, दुसऱ्या कुणालाही नाही. आणि तसंही गोविंदने हा आरोप आपल्या डोक्यावर घेतला, म्हणून यापुढे विजयसाठी या शब्दाचा वापर करायचा नाही. मी पल्लवीला फक्त यासाठी थांबवतोय कारण ती बदनामी आणि नैराश्याच्या दिशेने पुढे जात चालली आहे. आणि तू तिच्या या चुकीला प्रोत्साहन देते. आणि ते प्रोत्साहन देतच राहणार मी. ती विजयला भेटणारच, बस. मला कीव वाटते तुझ्या या विचारांची. तू आपला मत्सर आणि ईर्ष्येमुळे पल्लवीच्या आयुष्याशी खेळतेयस. खेळताय तर तुम्ही पल्लवीच्या आयुष्याशी, जेणेकरून आशाला सुखी करू शकाल. साफ खोट आहे. पण तू ही गोष्ट नाही समजू शकणार कारण आशिष, आशा आणि बाबांवरच्या मत्सरामुळे तुला अशा प्रकारे त्यांच्यावर सूड उगवायचा आहे. आणि पल्लवी ही गोष्ट सहन नाही करू शकत आहे की तो विजय ज्याच्यावरही प्रेम करते त्याने आशाशी लग्न केलं. आणि तुझाही हाच प्रॉब्लेम. हो, मला मान्यच नाहीये हे. मी मान्य करू शकतच नाही मुळी की आशाने माझ्या पल्लवीचं सुख हिरावून घेतलं. गायत्री, मी विचारही करू शकत नाहीये की तू आपले ईर्ष्या आणि मत्सरामुळे इतक्या खालच्या थराला जाशील. गायत्री, तू त्या लोकांवर सूड उगवण्यासाठी पल्लवीच्या सुखाला आग लावायला निघाली आहेस. तुम्हाला जे समजायचे ते समजा तुम्ही, पण आता यापुढे पल्लवी आणि विजयला भेटण्यापासून कोणी अडवणार नाही. पल्लवी माझी भाची आहे आणि मी तिच्या जीवाचं बरं वाईट झालेलं नाही बघू शकत.
गायत्री, मी तुला कसं समजावू? मी तुला कसं समजावू की दुसऱ्यांच्या आनंदात विष घालवणारे आपलं सुख ही नाही जपून ठेवू शकत? हो. रेखा ही भाग्याची. हे कोणत्या वळणावर आणून उभं केलंस तू? आता कोणती परीक्षा घेतोयस तू? हे का होतंय माझ्यासोबत? मला माझं आयुष्य मला हवं तसं जगण्याचा अधिकार सुद्धा नाहीये. मी दिलेली वचनं पूर्ण करण्याचा मला कोणताही अधिकार नाही. दुसऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःच्या सुखांची तडजोड करायला तयार आहे मी. पण आपल्या माणसांच्या सुखाचं काय करू? एका बाजूने मला न्याय आणि सत्याच्या मार्गाने चालायचंय देवा. एका म्हाताऱ्या बापाला न्याय मिळवून द्यायचाय मला. त्यांचा तरुण मुलगा त्यांच्यापासून हिरावून घेतला गेला. मी दिलेलं वचन असं कसं विसरून जाऊ मी देवा? तो संकल्प कसा विसरू जो मी स्वतःशीच केला होता की मी सत्याच्या आणि न्यायाच्या मार्गाने चालेन नेहमी, कायद्याच्या मार्गाने चालेन नेहमी. पण आज माझ्या मार्गामध्ये परकेच नाही, आपलेही उभे आहेत. मी काय करू आता? तूच काहीतरी मार्ग दाखव देवा. एका स्त्रीला आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार कधी मिळणार? कधी तो दिवस येणार जेव्हा एका स्त्रीच्या डोक्यावरून घर परिवार, माहेर, सासर यांचं ओझं बाजूला करून तिला आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचं स्वातंत्र्य मिळेल? कधी येणार तो दिवस देवा? एका बाजूला माझ्यावर दबाव आणला जातोय की मी सून असण्याचं कर्तव्य पार पाडायला हवं, आणि दुसरीकडे माझा आत्मसन्मान मला सांगतोय की मी त्यांना न्याय मिळवून द्यायला पाहिजे ज्यांना मी वचन दिलं होतं. काय करू मी काय करू? तूच काहीतरी मार्ग दाखव. अगं बदल जरा आपले विचार, नाहीतर ना तू कोणाचे होऊ शकशील आणि ना कोणी तुझं. आणि या गोष्टीमुळे सगळ्यात जास्त दुःख मला नाही, तुझ्या नानांनाच होणार आहे. मला माहितीये की आशा आणि अजयवर हल्ला कोणी केला होता आणि का केला होता. कोणी केला? तोच मित्र.